NR बोरपाडा जो इनफॉर्म संघ आहे, मागच्या स्पर्धेमध्ये फायनलची फेरी त्यांनी गाठली होती. दादूचा पाडा या ठिकाणी जबरदस्त खेळ सादर केला होता आणि आज देखील 2 सामने ह्या संघाने जिंकलेत. आता तिसऱ्या फेरीमध्ये खेळताना आपण बघणार आहोत NR बोरपाडा संघाला. आज ज्युनियर गटातील संघ खेळतायत. NR बोरपाडा सिनियर संघाला एवढी खेळला या ठिकाणी, मात्र आज ज्युनियर संघ जो या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय. सुरुवात फार चांगली त्यांची झालेली आहे. या संघाला पराभूत करणं थोडंसं कठीणच असणार आहे, पण पारिवली संघ देखील तेवढाच चांगला संघ आहे. प्रतिस्पर्धी संघ किती चांगला असू द्यात, त्यांना नामोहरम करण्याची क्षमता गावदेवी पारिवली संघामध्ये जरूर आहे. आघाडीचे फलंदाज डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानामध्ये पोहोचलेत. प्रणय आणि यश ही सलामीची जोडी आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना सुशील. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी, दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा खर्चिक राहिला आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये पहिला बॉल हवेत, विकेट कीपरनं कॉल दिलाय. सुरेख झेल फलंदाज फेल. या महत्वाच्या मॅच मध्ये प्रणयनं निराश केलंय. पहिल्याच बॉलवर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु अवे फ्रॉम द बॉडी फटका देखील खेळला आणि बॅट थोडीशी टर्न झाली हातात. बॅट स्थिर ठेवू शकला नाही, त्यामुळेच मिडल करता आला नाही. हा बॉल टॉप ऑफ द बॅट लागला, हवेत गेला. विकेट कीपरनं खूप चांगला झेल स्वीकारला. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का प्रणयच्या रूपात गावदेवी पारिवली संघाला. आणि आता नवीन फलंदाज वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे राकेश. लेफ्टी बॅट्समन राकेश, त्याच्यासाठी वाईडिश डीप मिड विकेटला एक खेळाडू तैनात करण्यात आलाय आणि स्क्वेअर ऑफ द विकेट आल्या आल्या जबरदस्त फटका, भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. शॉर्ट बॉल होता, फ्रंट फुटला आधी थोडंसं पुढे काढलं होतं आणि बॉडी वेट किंचितच मागे ट्रान्सफर करत असताना जबरदस्त पुल शॉटचा वापर केलाय. प्रॉपर कनेक्शन, जबरदस्त टायमिंग आणि 6 धावा प्राप्त केल्या. पुन्हा एकदा मोठा फटका, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक षटकार. राकेशचं तांडव आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आधी स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला षटकार, त्यानंतर थोडासा समोर खेळलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अक्रॉस द लाईन फटका जरूर मारला, पण आपण बघतोय की त्याची नजर बरोबर बॉलवर आहे आणि बॅटचा जो स्पीड आहे तो देखील खूपच चांगला. हा बॉल थोडासा संथ आला होता, मात्र ते ॲडजस्टमेंट फलंदाजाने दाखवली. थोडासा वेट, हलकासा जो पॉज होता तो घेतला त्याने आणि त्यानंतर बॅट फिरवली होती. जबरदस्त अप्रतिम बॅटिंग करतोय राकेश. धावसंख्या 1-12. पहिल्या बॉलवर विकेटचा आनंद जास्त टिकलेला नाही गोलंदाजासाठी. आणखी एक स्लोवर बॉल यावेळेला बीट केलाय. चला, प्रणयसाठी पारितोषिक होतं
प्रणय बाद झालाय. राकेशनं जर सलग 3 षटकार ठोकले तर निखिल तारे यांच्याकडून 500 रुपये असतील. एकाच हातानं फटका मारलाय. समोर फिल्डर आहे. हवेत होता बॉल मात्र कॅरी झाला नाही. पहिल्या बाउन्सवर फील्ड केला जातोय. एक धाव येथे मिळेल. धावसंख्या पुढे जात असताना पारिवली संघाची 1-13. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर. एक बॉल बाकी असेल सुशीलच्या या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नसतं, कारण एकतर टॉप ऑर्डरचे फलंदाज तुमच्या समोर असतात. फील्ड रिस्ट्रिक्शन्स, 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. पण असं असताना देखील आपण बऱ्याचशा गोलंदाजांना बघितले जे पॉवर प्लेचे स्पेशालिस्ट आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पावलांचा वापर करून फुलवर घेऊन ड्राईव्ह केलाय बॉल. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळाडू पाठलाग करतोय बॉलचा, मात्र बॉल त्याला बेट करून लॉंग ऑफ सीमारेषा पार. नेत्र दीपक चौकार. या ठिकाणी सागर भालेराव युवा नेता पारिवली यांच्याकडून पारिवली संघाला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. बघा, आता एक महत्त्वाची सूचना आमच्या मान्यवरांसाठी, प्रेक्षकांसाठी देखील आहे. ज्यांना कोणाला पारितोषिक लावायची आहेत तर त्यांनी आधी कॅश आमच्याकडे जमा करा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तरच आपल्या नावाचा इथे उल्लेख केला जाईल, नाहीतर आम्हाला पैसे द्यायला लागतील. 17 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. खूप क्लासिक फटका शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाला. ज्या पद्धतीचं फुटवर्क दाखवलं फलंदाज यशनं, अप्रतिम. अगदी फुलवर बॉल घेतला होता आणि फील्ड प्लेसमेंट पाहून तो फटका खेळण्यात आला होता. नवीन गोलंदाज यश तांदळे. यशकडे डिसेंट हाईट आहे, चांगले व्हेरिएशन्स आहेत. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर देखील 17 धावा पॉवर प्ले मध्ये कुठून काढल्या राकेश आणि यश यांनी. राकेश ऑन स्ट्राईक. शॉट ऑफ लाईन, त्या वेळेला वेट करून हुक केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे सज्ज. जबरदस्त कॅच आणि फलंदाज येथे बाद होतोय. बिग विकेट. आणखी एका षटकाची सुरुवात या मॅच मध्ये विकेट न होताना दिसते. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन जरूर होता, मात्र ऑफ ब्रेक बॉल टाकला होता, ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर तो बाहेर निघणारा बॉल होता डावखोऱ्या फलंदाजासाठी. खरं तर वेगात जो बदल होता तो पारखून घेतला फलंदाजाने, मात्र फटका चुकीच्या ठिकाणी गेला. फिल्डर पासून दूर खेळू शकला नाही. हुक शॉट आणि राकेश सारखा घातक फलंदाज माघारी परतलाय. धावसंख्या 2-17. बाद होण्यापूर्वी 2 षटकार ठोकले राकेशनं. 13 धावांचं चांगलं योगदान दिलं. नवीन फलंदाज पारिवली संघाकडून मैदानामध्ये अक्षय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला लेंथ मध्ये बदल, वेगात बदल, चांगली गोलंदाजी. पहिला बॉल स्लोवर शॉर्ट बॉल, त्यानंतर थोडासा क्विकर बॉल, तो देखील अगदी खोलवर टाकलेला बॉल होता. सिंगल तर मिळाली आहे, मात्र जास्त काही आत्मविश्वास नव्हता या फटक्यामध्ये. बॅटची कडा लागली होती. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 18 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. चांगलं बॅटल रंगेल असं वाटतंय. चांगल्या चढाओढी आता पाहायला मिळत आहेत. सकाळी काहीतरी आपण बघितलं की 2 ते 3 सामने पूर्णपणे एकतर्फी होते आणि एकदम लो स्कोरिंग सामने होते. त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रापासून धावा होत आहेत आणि धावा चेज देखील होत आहेत. आज विशेष बाब हीच राहिली की धावा चेज होत आहेत. अगोदरच पवित्रा घेतला होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर केलाय गोलंदाज यश तांदळेनं. निर्धाव चेंडूची सांगता. एक इकॉनॉमिकल आणि सक्सेसफुल षटक आतापर्यंत हे पाहायला मिळाले. 3 बॉल्स मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. यश पुन्हा एकदा
बॉल आबेत आहे. शॉर्ट फाईन लेगला क्लिअर करून बॉल चाललाय पाठीमागे. तिकडे बॉल अडवणं कठीण दिसतंय, परंतु ओहो, अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला गेला आणि अखेर बॉल सीमा पार. 4 रन्स. यश डोंगरे होता फिल्डर तिकडे. शेवटच्या क्षणाला थोडा तोल गेला त्याचा, कारण तिकडे शेत आहे आणि ते वर खाली आहे. तिकडे एवढ्या वेगाने तुम्ही धावत जाल तर सोपं नाही आहे, पण प्रयत्न पुरेपूर होता. बॉल मात्र त्याच्या आवाक्या बाहेर आणि ह्या 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 22. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न. येथे बॉल पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. यावेळेला 22च्या रूपात चौकार. यानंतरचा सामना असेल बाप्पा स्पोर्ट्स चावे विरुद्ध अन्वी एंटरप्राइजेस खांडपे. दोन्ही संघांनी सज्ज रहा. कॅप्टन्सला विनंती असेल टॉससाठी या. विकेट किपर कडून चूक घडली आणि त्यामुळे 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 26. पुढे सरसावलाय. सरळ जेव्हा जेव्हा खेळण्याचा प्रयत्न झालाय तेव्हा चांगला दिसलाय हा फलंदाज. मात्र 2 वेळा त्याने स्विचिटचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये फारसे यश मिळालं नाही. अवांतर धावा जरूर मिळाल्या. सिंगल शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर यश तांदळीचं हे षटक समाप्त होतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पारिवली संघाची धावसंख्या 2/27. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चला, जास्त काळ टीम मीटिंग घ्यायची नाही. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, फलंदाजांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील जास्त वेळ खर्च करू नका. वेळेचा अपव्यय कोणीही करू नका, कारण आज शेवटचा दिवस आहे. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी हे संघ कार्यरत आहेत, प्रयत्नशील आहेत. यानंतर आपण बघणार आहोत अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघाला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. त्यांच्या विरोधात संघ खेळेल बाप्पा स्पोर्ट्स चावे. गावदेवी कोळिवली आणि रियांश 11 चावे हे 2 संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालेले आहेत. यश डोंगरे गोलंदाजीसाठी सज्ज होईल आणि हेच बॉलिंग आक्रमण आपण सुरुवातीपासून पाहत आलेलो आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये सुशील असतो, दुसऱ्या ओव्हरमध्ये यश तांदळे येतो आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये एनआर संघाकडून यश डोंगरे. मागच्या मॅचमध्ये बॅटिंग देखील खूप चांगली राहिली होती यश डोंगरेची. बघायचं किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जातंय गावदेवी पारिवली संघाकडून. किमान 40 पर्यंत जाण्याचा इथं प्रयत्न असेल असं वाटतंय. त्यासाठी 13 धावा, 12 ते 13 धावा आणखी जोडाव्या लागतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यश. हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, शफल केलं होतं, बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा शेप गमावत असताना दिसतोय फलंदाज. जेव्हा जेव्हा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला यशनं, पायावर आदळलाय, अपील झाली आहे, परंतु फक्त उत्साह होता अपील मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओव्हरथ्रोचा फायदा घ्यायचा होता, मात्र बॅकअप चांगला आणि अखेर फलंदाज रनआउट. नवीन फलंदाज प्रवीण 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी क्रीजवर पोहोचतोय. नॉन स्ट्रायकर एंडला असेल, कारण नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालाय. अक्षय
ज्याने एक चौकार जरूर ठोकला, 5 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. 10 धावांवर खेळतोय यश. यश टू यश. चांगला वेग इथे वारंवार पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिला बॉल देखील बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, डॉट बॉल होता. हा बॉल देखील पहा यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. बॅट थोडी उशिराने फिरते. चांगली गोलंदाजी. यावेळेला चांगला फटका येतोय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना सीमारेषा पार षटकार. ची मागणी करण्यात येत आहे मैदानामध्ये. बॉल केव्हाही हरवला तर नवीनच चेंडू देण्यात येईल असा नियम आहे या स्पर्धेचा. धावसंख्या 34. चांगला स्ट्रोक. येथे संधी मिळाली खऱ्या अर्थानं. बॉल कमजोर होता, फुल टॉस होता आणि त्याच्यावर एक जबरदस्त आघात यशनं केलाय. खूप उपयुक्त योगदान देत असताना यश. धावसंख्या 34. गोलंदाज देखील यश आहे, फलंदाज देखील यश आहे. यशासाठीच प्रयत्नशील आहेत. जबरदस्त बॉल यावेळेला तेवढाच चांगला ऑन ड्राईव्ह. एक धाव तर मिळेल. बॉल फिल्डर पर्यंत पोहोचण्या अगोदर थोडासा थांबला आणि त्यामुळे दुसरी धाव कंप्लीट होते. फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता आधी. 2 धावांनी धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल बाकी. NR बोरपाडा संघानं टॉस जिंकला या सामन्यामध्ये आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गावदेवी पारिवली संघानं धावसंख्या चांगलीच बनवली आहे, पण लक्षात ठेवावं लागेल आज धावा चेस होत आहेत. या मॅच मध्ये देखील धावा चेस होतील का? हाही चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला वेग आणि खोलवर टप्पा. कशी बेशी एक धाव पूर्ण केली आहे आणि येथेच हा डाव समाप्त होतोय पारिवली संघाचा. 3 ओव्हर्स मध्ये बनवल्यात 37 धावा. शेवटच्या बॉलवर लेग बाईटचा इशारा पंचांनी केलाय. 38 धावांचं टार्गेट असेल विजयाकरिता. बॉल चांगला होता, अपील देखील चांगली होती, पण निर्णय देखील चांगला आहे कारण फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. इम्पॅक्ट थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता. खूप चांगली पंचगिरी आणि याचबरोबर आपण बघतोय 38 धावांचं टार्गेट 3 ओव्हर्स मध्ये NR बोरपाडा संघाच्या समोर. जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसच्या दिशेनं. सामना असेल अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आणि बाप्पा स्पोर्ट्स चावे या 2 संघांदरम्यान. मी विनंती करतोय केतन हजारे यांना आपण यावं आमच्या टॉस बॉक्समध्ये, जिथे आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कैलासवासी आत्माराम बाळू पाटील व कैलासवासी मिठाबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आहे. नाणेफेक कक्ष आम्हाला लाभलेला आहे. निखिल स्मृती चषक ज्या स्पर्धेची सध्या चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक जय बजरंग स्पोर्ट्स. खांडपे संघाकडून कॉल देण्यात आलाय निखिल स्मृती, परंतु जय बजरंग स्पोर्ट्स आलेला आहे. अर्थात टॉस चावे संघाने जिंकलाय. बाप्पा स्पोर्ट्स काय निर्णय असेल? बॉलिंग, फर्स्ट बॉलिंग. गोलंदाजी करण्यामध्ये प्रमुख कारण काय? कारण इथे रन चेस होतात म्हणून आम्ही पहिली बॉलिंग घेतोय. अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे की धावा चेस होत आहेत. यस, आज ते पाहायला मिळालेलं आहे. आणि संघामध्ये काही चेंजेस वगैरे एखादा होऊ शकतोय. आता तिथे गेल्यानंतर ठरवूया. ओके, थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही देखील बॉलिंग घेतली असती का? 100%. पण आता थोडंसं मनाविरुद्ध जावं लागणार आहे, प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागणार आहे. बॅटिंग करत असताना काय साधारणतः रणनीती फलंदाजांकडून काय अपेक्षा तुम्हाला? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही काही चेंजेस घेऊन उतरणार आहात का? नाही, सेम टीम असणार आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा. तर दॅट्स अ न्यूज फ्रॉम द टॉस. बाप्पा स्पोर्ट्स चावे won the toss and they will be bowling first. Back to commentary box, Monish there.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या कॉम्बॉक्समध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण प्रेमला देखील पाहतोय, जे नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन देखील असेल. मागची मॅच खूप चांगली राहिली होती. चला मॅचकडे जाऊया. 37 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. 38 धावांचं आव्हान दिलं. फारसं मोठं आव्हान नाहीये, पण पारिवली संघाला तुम्ही अंडर एस्टिमेट पण देखील करू शकत नाही. चांगली बॅटिंग राहिली यश म्हात्रेची. ज्या पद्धतीने उल्लेख केला होता की सातत्याने एक चांगला खेळ यश म्हात्रेकडनं आपण पाहत आलोय. लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव यश म्हात्रेला आहे, त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा बेनिफिट देखील होतो त्याला. आणि त्या अनुषंगाने आता धावा फलकावरती बनवल्या गेल्या 37-38 धावांचं आव्हान आहे आणि ते पार पाडण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला निकेतन आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहन. बोला तयार. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय भावेश. राकेश आहे गोलंदाजीवरती. बोला तयार. पहिलाच बॉल लो राहिला ऑफ समच्या बाहेर आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्त आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 38 धावांचं टार्गेट आहे. 13.41च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती बनवायच्यात. फारशी मोठी सरासरी नाहीये. डबल सिंगल एखादा मोठा फटका 13.41 सरासरी बनवू शकते. पुढचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. इनटू द गॅप बॉल ट्रॅव्हल होतोय सरळ सीमा रेषेकडे. 5चा इशारा. 4 धावा. चौकार येतोय. पहिला चेंडूवरती सिंगल डॉट बॉल आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका निकेतनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये निकेतनने तितक्या चांगली कामगिरी नव्हती केलेली, पण या मॅचमध्ये बघा सुरुवातीच्या घडीला विकेट मिळवतोय. चौकार आला त्याच्या बॅटमधनं. बोलत यार. आपटून टाकण्याचा प्रयत्न. प्रतिउत्तर खूप चांगला दिला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. राकेश आहेत. हा पहा ऍक्शन रिप्ले. टप्पा पडला आणि वा 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 जबरदस्त बाउन्सर पाहायला मिळाला. जितक्या वेगाने चेंडूने उसळी घेतली होती तितका स्टर्न चांगला झाला. आणि म्हणूनच की काय डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 या आकड्यावरती विदाऊट लॉस. 34चा पाठलाग करताना पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय स्वतःच्या फॉलोथ्रू शॉट मिड ऑनला चेंडूला अडवलं जाईल. 1 सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एनआर बोरपाडाच्या विपक्षामध्ये आपण गावदेवी स्पोर्ट्स पारिवली संघाला लढताना पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्याच 4 चेंडूमध्ये 5 धावा फलकावरती आपण पाहतोय, जिथे 33 धावांचा टार्गेट आहे. बोलत यार. क्लीन. ते पहा अपील तर स्ट्रॉंग आहे. यॉर्कर प्रॉपर हाताळला होता आणि तदनंतर पंचांनी म्हटलं की आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू इम्पॅक्ट करत नाही लाईन मध्ये. विकेट मिसिंग आहे आणि त्यामुळे क्लीन चांगला डिसिजन दिला गेला. पण मी म्हणेन चेंडू खूप चांगला हाताळला गेला होता. डॉट बॉलची समाप्ती आणखी एक पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर शेवटचा अंतिमचा चेंडू. बॉल तयार होतोय. राकेश पारिवली संघाकडनं. आणखी एक वेगवान ते सरार, पण यावेळेस पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. ऑप्समच्या बाहेर चेंडू होता आणि तदनंतर व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. धावसंख्या फलकावरती जोडली गेली ती म्हणजे टोटल 6 या आकड्यावरती. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडूने जास्त आत बाहेर निघाला आणि म्हणूनच की काय वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. हवेमध्ये आहे चेंडू. यष्टीरक्षक तिथे पोहोचतील. विकेट क्रमांक पहिला रोहनचा विकेट. फलंदाज होते बाद. पहिला झटका, पहिला हादरा.
एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती एक झटका आपल्याला पाहायला मिळाला. 32चं टार्गेट आहे. 32 धावांचा पाठलाग करताना एका षटकाच्या समाप्तीनंतर येणार बोरपाडा संघाची सध्याची परिस्थिती आहे 6 धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. आता 12 चेंडू आणि 32 म्हणजे 16च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या आहेत. 16.00च्या रन रेटने धावा बनवायच्या आहेत. 12-32 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज यश म्हात्रे. बारा चेंडू 32 आव्हान आहे मैदानावरती. 6 धावा तर फलकावरती जोडल्या गेल्या. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं पुनश्च एकदा स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. 3 दिवसाच्या फॉर्मॅटची स्पर्धा. आजचा शेवटचा अंतिम दिवस. मेगा फायनलची ट्रॉफी कोणाच्या नावावरती राहते सर्व काही लक्ष लागलंय. पण चालू असलेली मॅच इंटरेस्टिंग आहे. 12 चेंडू 32 धावा. एनआर बोरपाडा संघ जो मागच्याच आठवड्यामध्ये क्वालिफाय झाला होता, फायनल मध्ये जाऊन पोहोचले होते, म्हणजे दुसऱ्या बक्षीसचे मानकरी ठरले, तो संघ आता इथून 12-32चं इक्वेशन पार करेल का? लवा फुलटॉस चेंडू एलिव्हेट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तदनंतर एक सिंगल धाव तिथे बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय निखिल स्मृती चषक आपण पाहतोय. खांडपे गावामध्ये रंगलेली ही क्रिकेटचा महासंग्राम. आणि आमच्या बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे लाईव्ह व्ह्युअर्स आहेत त्यांना देखील सर्वांना विनंती करेन की एक सबस्क्राईब फार महत्वाचं आहे. त्यामुळे जे लाईव्ह पाहतात लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूब वरती आपल्याला ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पाहायला मिळते. बीटीसी लाईव्ह भिवंडी टेनिस क्रिकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस प्रोटेक्शन देण्यासाठी तयार आहेत. एक सिंगल धाव तर बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल टोटल 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. निकेतन आता स्ट्रायकर एंड वरती असतील. बोला तयार. फुल टॉस चुकी घडली आणि फुल टॉसला फुल टोल पाठवलाय. इट्स मॅक्झिमम अँड यू 6. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने वाढला जाऊन पोहोचला गेला 14 या आकड्यावरती. इथे बजर वाजेल. भीमाच्या स्वरूपामध्ये नो चेंडू. जास्त वेग धारण करण्याच्या नादामध्ये अनेकदा आपण पाहिलं की भीमर चेंडू हाताळले जातात. रोहन तरे आमच्या समवेत आहेत आणि क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्यांच्याकडे. एक काळ असा होता की क्रिकेट गाजावाजा त्यांचा क्रिकेटच्या नगरीमध्ये अनेकदा आपण पाहत होतो आणि त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे इन्फॉर्मेशन देखील येते की वेग जास्त धारण करायला गेला की अशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात. फ्री हिटचा चेंडू होता. पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव वाढली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचूया. 9 चेंडू 22ची गरज आणि फ्री हिट असणारे कंटिन्यू. स्लो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशकडनं चुकी. आणखी एक वाईड चेंडू. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17 या आकड्यावरती. नो चेंडू हाताळला भीमाच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर लेंथ लाईन थोडीशी बिघडली. मग वाईड चेंडू हाताळला लेग स्टंप वरती. मग येणारा पुढचा चेंडू पुन्हा वाईड चेंडू हाताळला ऑफ स्टंप वरती. थोडासा नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजीवरती. दबाव आपण म्हणतो ना की मैदानातला दबाव फार वेगळा असतो, पण तो दबाव झेलून पचवून घेण्याचं काम हे आता गोलंदाजाला करावं लागेल.
हा चेंडू चांगला फ्रीडचा होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन आणि तदनंतर एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 18-18 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 धावा फळकावरती आहेत. 8 मध्ये 20 धावा अजून देखील बनवायचे आहेत. मॅच कुठेही जाऊ शकते. 1 ते 2 मोठे फटके रोनशी आले तर मग मॅच बॅटिंग साईडला पलटेल, पण 1 ते 2 डॉट बॉल किंवा विकेट जर येता इथून जमतायत तर मग गोलंदाज थोडेसे त्या मॅच वरती हावी ठरू शकतील. धावा फळकावरती 18. बॉल तयार. इथे अपील स्ट्रॉंग आहे आणि तदनंतर मिळाली सफलता. फलंदाज नीरजला माघारी परतावं लागेल. झटका क्रमांक 2. करणं गरजेचं होतं. का फक्त म्हणतात ना की वेग असून फायदा नाहीये. तुम्हाला तुमच्या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवणं. एका टप्प्यावरून तुम्ही कुठल्या साईडला चेंडूला वळण देता, कोणत्या फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स कसा आहे त्याचं ओळखून तुम्ही चांगली गोलंदाजी करता तर तुम्ही अनेकदा सक्सेसफुल ठरता. आणि आता मॉडर्न क्रिकेट होत चाललेत. वेगवेगळे चेंडू, वेगवेगळे व्हेरिएशन्स आपण पाहत आलोय. शेवटचा अंतिम चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आउट कटर चेंडू होता. बाहेर निघणारा आउट स्विंग झाला चेंडू. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर परिस्थिती आता आपण बघितली गेली तर 18 वरती 2 विकेट 2 षटक समाप्त झाल्यानंतर आणि आता विजयासाठी 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. येणार बोरपाडा संघ की गावदेवी संघ पारिवली इथून या मॅचच्या पुढे जाणार हे पाहणं देखील गरजेचं. चला जाऊयात मॅच कडे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉल तयार. षटक क्रमांक 3. आणि गोलंदाजीवरती एक्सप्रेस बॉलर जतीनला आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 1 घेऊन तयार. पहिलाच बॉल फुल टॉस. पंचांचा इशारा भीमाच्या स्वरूपामध्ये नो चेंडू आणि तदनंतर रनआउटच्या माध्यमातून देखील फलंदाजाला माघारी परतावं लागेल. क्या कुछ हो रहा है इस गेंद के पीछे.
विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर 19 वर लागणारा हा दुसरा धक्का पाहायला मिळतोय आपल्याला यावेळेस रनआउटच्या माध्यमातून. पण बिमरच्या स्वरूपामध्ये नो चेंडू नक्कीच होता, त्यामुळे येणारा पुढचा चेंडू असणाऱ्या फ्री हिटचा हा दुसरा फ्री हिट पाहायला मिळतोय या मॅच मधला. अंगावरती चेंडू वेगाने आला आणि तदनंतर एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि 5 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 18. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये पंच धाव बॅट काढा. लेग बाईस ओके थँक्यू. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये धाव आहे आणि लेग बाईसच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 20-18 धावांची अजून देखील गरज येणार. यावेळेस पंचांचा इशारा इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळ 21-21 या आकड्यावरती. 5 मध्ये अजून देखील 17 धावांची गरज आहे. बोला तयार. आणखी एक डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता मॅच मध्ये देखील थोडेसे चित्र बदलत आहेत. 4 चेंडू आणि 4 मध्ये 17 धावा. हॅलो हॅलो चेक. चला जाऊयात मॅच कडे, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून पोहोचले गेले आदरणीय योगेशजी सकारामजी पाटील साहेब, योगेशजी गंगारामजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर झाले योगेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा हलक्या गतीने एक धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून आता फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील बनवली गेली आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25-25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू आणि 13ची मॅच. आता कालच्या दिवसामध्ये मिड स्पोर्ट्स कवाडच्या विपक्षात ज्यावेळेस जय महाराष्ट्र धामणगाव संघ उतरला होता 3-13ची मॅच आली. 2 चेंडू आणि 2 षटकार जोडले आणि एका चेंडूमध्ये एक धाव मात्र तिथे रोखली गेली होती. अशाच प्रकारचे सिच्युएशन आता एनआर बोरपाडा बी संघाच्या विपक्षामध्ये आहे. 3 चेंडू 13 धावा. 3-13. इथे वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर पंचांचा इशारा वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. अर्थात 2 धावेच्या मदतीने 27 आकड्यावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली म्हणजे अर्थात आता 3 मध्ये बनवायच्या आहेत 11 धावा. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती योगेश गंगारामजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर बॉल स्पॉन्सर झालेत. खूप खूप धन्यवाद. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये हुक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे जज करण्यासाठी यश मात्र होते. दुसऱ्या धावेची कॉलिंग तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेची कॉलिंग होईल का? आणि वेगाने फेकी करेपर्यंत 3 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावत होते चेंडू अडवण्यासाठी. आता परिस्थिती जर बघितली गेली तर 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज आहे. एखादा मोठा फटका एखादा षटकार किंवा चौकार जर आला तर मॅच मध्ये रंगत आणखी जास्त वाढेल. 2-8ची गरज आहे. हा चेंडू फार निर्णायक दोन्ही संघांसाठी. इथे मोठा फटका मारायचाच आहे. आता गावदेवी पारिवली संघाचं लक्ष एकच असेल की एक डॉट बॉल किंवा एखादा चेंडू जो मैदानामध्ये थांबेल अशा प्रकारचा जर हाताळला गेला तर मग मॅच मध्ये कमबॅक करू